रूम मध्ये पण नाहीये. आत्या, विराज. हा, सुलू कुठे गेली माहितीये का? मी तिच्या रूम मध्येही बघितलं, किचन मध्येही बघितलं, सगळीकडे बघितलं, दिसतच नाहीये. तुला माहितीये का कुठे गेली? हो म्हणजे ती स्वराज दादाला शोधत होती. हा, पण नंतर कुठे गेली ते माहिती नाही. स्वराज दादाला ती शोधत होती आणि तुला कसं कळलं? म्हणजे ती तुला भेटली ना? हो बोलली ना. तू काय सांगितलंस तिला? खास असं काही नाही. खास असं काही नाही, पण म्हणजे तू काहीतरी बोलला असशील ना की दादा कुठे गेलाय वगैरे. हो विचारलं ना. अरे मग विचारलं तर तू काय बोललास ते सांग ना. अरे दादा तू का हे परतोय? ती फक्त आहे ना तो हळदीचा कुर्ता दाखवण्यासाठी स्वराज दादाला शोधत होती. ए ती दादाला का शोधत होती हे मी तुला विचारलं नाहीये. तू आत्याला काय सांगितलंस दादाबद्दल ते सांग मला. मी फक्त एवढंच म्हणालो. काय एवढंच? की तो त्या एवढंच बोललो मी. त्या पुढे काय? त्या पुढे ती समजून गेली की तो सावेकरांच्या घरी गेला असेल. तू सगळा गोळ घालून ठेवला यार. अरे मी नाही, मी फक्त त्या एवढंच बोललो. बाकी ती स्वतःच समजून गेली आहे सगळं. ती सुलू आहे, सुलू. तिला तर वरना ताकबात ओळखता येतो. आधीच तिला सावेकर आवडत नाही. दादा प्रीती एकमेकांना भेटतात ते आवडत नाही. आणि तू दादा सावेकरांच्या घरी गेलाय ही हिंट देऊन मोकळा झालास. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तू काय करणार आहेस दादा? तू सावेकरांच्या घरी राडा होणार आहे. अरे दादा आणि आता 100% तिकडेच गेले. काय झालं? काय झालं? हा, कळलं? राडा झालाय. काय झालंय तुला? का वागलीस अशी? का मेसेज केला त्यांना? अगं तुझी इच्छा होती ना त्यांच्याशी लग्न करायची. मग का अशी वागली? का मेसेज केला त्यांना? का अटी घातल्यास तू? आई अगं माझ्यावर विश्वास ठेव, मी नाही केलं ते मेसेज. मग कोणी केला मेसेज? अगं तुझा फोन तुझ्याकडेच असणार ना? जादू झाली का? असा दुसऱ्याच्या हातात कसा जाईल? माझा ना विश्वासच नाहीये तुझ्यावर. टोकाचं वागायचं, कधी काय वागशील ना याचा नेम नाही बाई तुझा. आई आई अगं तुझा तुझ्या मुलीवर विश्वास नाहीये का? सांगते ना, नाही केलेत मी ते मेसेजेस. नाहीये विश्वास असं समज. दरवेळेस टोकाचं वागायचं, त्याच्यात ही भर घातलीये. कठीण आहे बाई तुझं. आई तुला मी कोणत्या शब्दात सांगू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? तू सांग म्हणजे मी ते करते. मी खरंच नाही केलंय का? आई प्रीतीताई जरा तुम्ही थांबा. आई माझा प्रीतीताईवर विश्वास आहे. अगं तिने दादाची शपथ घेतली. काहीही झालं तरी ताई दादाची शपथ खोटी घेणार नाही. हे दुसरं कोणीतरी केलंय. ज्योतिताई म्हणते ते हे खरंय. यावेळी हे प्रीतीताईने केलं असं वाटत तर नाहीये. पण मग कोणी केलं असेल हे? आणि घरचे सोडून बाकी बाहेरचं कोणीच आलं नाही आज घरी. सुभद्रा काकू? हे चॉकलेट घे. तुला चॉकलेट नकोय मला. चॉकलेट फेकतेस तू? आश्चर्य. चॉकलेट असं कधीपासून करायला लागलीस तू? हा, काय झालंय? खाली काही व्यवस्थित बोलली नाहीस मला. सांग बरं काय आलंय. हे घे चॉकलेट घे. मला नकोय चॉकलेट. तुला कळत नाही का? आणि मला एकही प्रश्न विचार नको. मी तुला काहीही सांगणार नाहीये. विचारायचं असेल भावाला जाऊन विचार. आत्या काय चिडले, काय झालंय, काय वागलायस तू, सगळं जाऊन त्याला विचारायचं. मला काहीही विचारायचं नाही. कळलं? तू 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 बस 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 जरा शांत हो. एवढी हायपर होऊ नकोस. तू हे का सांग आता मला काय झालंय. मी तुला चॉकलेट देतो. सुरू मी काही तुला सांगणार नाहीये. तुम्ही सगळे ना अंधळे झालेले आहेत. एकदा घराला घेऊन सगळे खड्ड्यात जाऊन पडा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय झालंय ते. निघतो इथनं. मला काही बोलायचं नाही तुझ्याशी. काय झालं एवढं? तू निघणारच का आता? मी जातो. हे चॉकलेट ठेवलंय. सुलू जा ना आता.
बाप रे बाप, सुलू तर प्रचंड चिडली आहे. दादा फक्त सामान घेऊन गेला म्हणून ती एवढी चिडणार नाही. कारण तसं असतं तर दादा बोलला असता माझ्याशी. तोही काय बोलत नाहीये. नक्कीच काहीतरी मोठं घडलंय. आणि ते नेमकं काय घडलंय ना, हे सध्या एकच व्यक्ती मला सांगू शकते. हा, जे घडलं ते अजिबात चांगलं नाही झालं. खरं तर प्रीतीताईने काहीच नाही केलंय. उगाच आत्या तिच्यावर चिडलाय. काहीही करून त्यांना समजायलाच हवं की त्यांचा गैरसमज झालाय. तर सुभद्रा काकूशी याबद्दल बोलायला हवं, पण आता लगेच तिकडे गेले तर प्रकरण तापलेलं असताना हाती काहीच लागणार नाही. उलट प्रीतीताईला या गोष्टीचा जास्त त्रास होईल. पण मग नक्की काय करू? काय आहे तुझं? कशाला फोन केलाय? या फोनचा आहे ना शोध आहे ना यासाठी लागला होता की माणूस कितीही दूरवर असला ना तरी आरामात आणि हळू बोलू शकतो. हवेत तरंग उमटत तो आवाज माझ्या कानावर पडून माझ्या डोक्यात गेला पाहिजे, यासाठी हा फोनचा शोध लागला नव्हता बरं का. तू मूर्ख आहेस का जरा? हा, काय चाललंय तुझं? कशाला फोन करतोयस मला? हे ऐकवायला फोन केलायस का? काय बोल. शांत घे. मी शांतच होते. तुझा फोन येण्याआधी ना मी खरंच शांत होते, पण आता तुझा फोन आला, मग काय करणार ना? बरं, चुकलं माझं. मी पण जरा चिडून बोललो. काय ना, तुझा जो हा राग आहे ना खूप जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे तुला फक्त नावं ठेवायची आहेत का मला? हा, म्हणून फोन केलायस? नाही, मुद्द्याचं बोलतो. माझा अत्यंत साधा सोजवळ भाऊ तुमच्या घरी आला होता. त्याच्या पाठोपाठ आय थिंक सो आत्या पण आली होती. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण ते दोघं जेव्हा परत घरी आले तेव्हापासून घरात ज्वालामुखी फुटतायत. काय म्हणजे नेमकं काय कोणत्या गिरणीचं पीठ खाता हो तुम्ही? काय ना, आम्ही वेगळ्याच गिरणीचं पीठ खातो. तुमच्यासारखं तर अजिबात खात नाही. काय ना, आमच्यात खूप ट्रान्सपरन्सी आहे. आपल्या लोकांना काय झालंय हे आम्ही दुसऱ्यांना फोन करून असं विचारत नाही. अगं बरं, तुमच्या गिरणीचं पीठ भारी. जोक करत होतो मी. काय झालं आता तेवढं सांगशील का प्लीज? हे बघ, माझा दिवस छान सुरू होता. सगळं व्यवस्थित सुरू होतं. लग्नाची तयारी सुरू होती. त्यात अचानक तुझी आत्या आमच्या घरी आली. आणि घरी आली तर ठीक आहे, पण त्यांनी त्यांच्या फोनवर असे काहीतरी मेसेजेस दाखवले ज्यात असं दिसत होतं की प्रीतीताईच्या नंबरवरून त्यांच्या फोनवर काहीतरी असे कंडिशन्स असलेले मेसेजेस गेले आहेत किंवा कुठल्या तरी अटी टाकल्या आहेत, काहीतरी मुद्दे सांगण्यात आले आहेत. हा, पण मुद्दा हा आहे की ते मेसेजेस प्रीतीताईने पाठवलेले नाहीये. पण नाही म्हणजे आत्या जर म्हणते की प्रीती वहिनीच्या फोनवरून मेसेज आलाय म्हटल्यावर तो फोन प्रीती वहिनीच वापरत असणार आहे ना. हो, असू दे ना, पण मला माहितीये ते मेसेजेस प्रीतीताईने पाठवलेले नाहीयेत आणि हे मी सिद्धही करू शकते. कळलं ना? म्हणजे तुला माहितीये कोणी पाठवले ते? ए, तुला काय रे सगळ्याच ठिकाणी जेम्स बॉन्ड बनायचं असतं का? हा, उगाच कशाला नाक खूप असतो? मी जेवढी माहिती देतेय ना तुला तेवढी घे आणि गप्प बस. कळलं? जगातलं कुणीही हे केलं असेल पण प्रीतीताईने हे केलेलं नाही याची मला खात्री आहे. कळलं? पण तुझ्या आत्याचा या कुठल्याही गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये आणि प्रीतीताईने काहीही चूक केलेली नसताना एवढी सगळी बोलणी खाते ती.